आपल्याकडे स्टार सिस्टम सुद्धा काही अंशी जर येऊ शकली तर त्यांनी फायदा हवा होईल. कंटेंट ड्रिव्हन फिल्म्सलाच फायदा होईल. शहराचे जे एलिमेंट्स आहेत ते जर तुम्ही कॅरेक्टर्सशी जोडू शकलात तर आपोआप ते शहर तसं दिसू लागेल. मी फक्त बायलिंग्वल सिनेमा असेल तर अभिनय करतो. तर मी प्रचंड डिस्ट्रॅक्टेड आणि आळशी लेखक आहे. तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो आणि अर्थातच मला शाहरुखचं घर बघायचं होतं. सो मी मन्नतच्या इथे जाऊन बसायचो. मौत का कुवा आहे त्याचं तिकीट जो विकत असतो तो उमेश कुलकर्णी असतो. त्यात माझं लॉजिक असं होतं की विहीर आहे की नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज मी कॅचअप करतोय निखिल महाजन सोबत. निखिल, हॅलो, हाय, स्वागत आहे तुझं. हाय हाय, थँक्यू सो मच. स्टीव्हन स्पिलबर्गचा सिनेमा आहे द फेबलमन्स म्हणून. तर त्याच्यामध्ये एक लहान मुलाची गोष्ट आहे की तो कसा फिल्म मेकिंगमध्ये जातो. थोडंसं ह्याच्याबरोबर तसंच झालंय. ते तुम्ही त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल कशी त्याची लहानपणी एक व्हिडिओ लायब्ररी होती. आणि जेव्हा त्याने अनिल कपूरचा सिनेमा बघितला तेव्हा प्रोजेक्टरमधून येणारे जो प्रकाश आहे तर ते जे डस्ट आहेत ते नाचणारे ते बघून त्याला किती आनंद झाला होता. आणि मग त्याने ठरवलं की फिल्म मेकिंग करायचं. आणि आज तो आपल्या सोबत आपल्या समोर आहे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता निखिल महाजन. तुझं स्वागत करतानाच मला सगळ्यात आधी तुझं अभिनंदन करायचं आहे, कारण खूप मोठी गोष्ट आहे की गेल्या वर्षी तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि बेस्ट डिरेक्टर म्हणून. म्हणजे मला खरं तर हे प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की आत्तापर्यंत मराठीमध्ये शिवाजी लोटन पाटील धग या सिनेमासाठी, राजेश मापुसकर व्हेंटिलेटरसाठी आणि त्यानंतर निखिल महाजनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे त्यावेळेला स्पर्धेत RRR होते, पुष्पा आणि मला वाटतं गंगूबाई काठियावाड. तर ते सगळे दिग्दर्शक वाट बघत होते पण त्यांचा नंबर लागला नाही. निखिलचा नंबर लागला. निखिल, अभिनंदन तर तुझं आहेच आणि खूप कौतुक पण आहे त्याच्याबद्दल. पुरस्कार तू स्वीकारलास राष्ट्रपतींच्या हस्ते. काय बदललं त्याच्यानंतर? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्यासाठी आंतरिक काहीच बदललं नाही. मला आनंद याच गोष्टी झाला की मला आईबाबांना नेता आलं दिल्लीला. आणि त्यांना जो आनंद झाला बेसिकली तो बघितल्यावर मला असं वाटलं की इतक्या वर्षांचं जे प्रयत्न आहेत, जो स्ट्रगल आहे, त्याचा असं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता. क्या बात आहे. आणि काय होतं की तिथे त्या समारंभामध्ये सुरुवातीला काही फार वाटत नाही, कारण असे रांगेत सगळे आदल्या दिवशी रिहर्सल झालेली असते. त्यामुळे पण जेव्हा नाव तुमचं पुकारलं जातं तेव्हा एक साधारण 15 मीटरचा एक वॉक आहे. म्हणजे तिथून ते स्टेज पर्यंत, राष्ट्रपतींपर्यंत, तेवढ्या त्या 10-15 सेकंदांमध्ये मात्र मला पूर्ण मागची 15 वर्ष डोळ्यासमोरनं गेली अगदी 100 मध्ये. तिथे ते पदक स्वीकारताना मला काहीच, म्हणजे आय वॉज ब्लँक, कम्प्लिटली ब्लँक. त्यांनी, आणि मला तिथे कळलं की का रिहर्सल घेतात ते, कारण ती रिहर्सल नसती तर गोंधळ झाला असता खूप. पण सगळंच आठवलं. म्हणजे औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर मध्ये माझं बालपण असेल, तिथल्या त्या सोसायटीत असलेल्या लोकांचं एक जे सोशल, जे एक माझ्या आई वडिलांना प्रचंड ऐकावं लागलं त्या काळात जेव्हा मी फिल्म मेकिंग हे करिअर निवडलं. वाया गेला हो मुलगा. वाया गेला. ते त्यांनी ते सगळं सहन करून, मग तू म्हटलंस असं ऑस्ट्रेलियाला मला पाठवणं, जे आम्ही अत्यंत मध्यम वर्गातनं मी आलो, त्यामुळे त्यांच्यासाठी ते अवघड होतं त्या काळात. त्यांनी ते माझ्यावर विश्वास ठेवून, बरं आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच फिल्म मेकिंग मध्ये नसल्यामुळे, म्हणजे माझा एक भाऊ आहे जो ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहे, पण त्या व्यतिरिक्त कोणीच तसं फिल्म मेकिंग मध्ये किंवा ऍक्टिव्ह इतकं नव्हतं. त्यामुळे त्यांनी ती रिस्क घेणं, माझ्यावर तो विश्वास ठेवणं, आणि म्हणूनच मला ह्या गोष्टीचं प्रचंड समाधान हे वाटतंय की जेव्हा ते मिळालं तेव्हा माझे आई वडील दोघेही तिथे येऊ शकले आणि ते तर बघू शकले क्षण. त्यामुळे येस, ऑफकोर्स सगळं आठवलं, सगळं. क्या बात आहे. मी तुला मगाशी ते विचारलं की काय बदललं, तर ते मला ऍक्च्युली दुसऱ्या जे लोक आहेत, म्हणजे इतर भाषांमध्ये सिनेमे करणारे लोक असतील, ते मराठीकडे ज्या दृष्टीने बघतात किंवा इथल्या फिल्म मेकर्सकडे ज्या दृष्टीने बघतात, मी तो दृष्टिकोन त्याच्याबद्दल बोलत होतो की तसं काही बदलताना तुला जाणवलं का? कुणाशी बोलताना कुणी जे कौतुक केलं तुझं त्यामध्ये? नाही, आता गंमत त्यात अशी आहे की बाहेरची माणसं जी आहेत, महाराष्ट्र बाहेरचे फिल्म मेकर्स असतील किंवा प्रेक्षक सुद्धा असतील, जे मला भेटत आलेत वर्षानुवर्ष, इव्हन नॅशनल अवॉर्डच्या आधी सुद्धा, त्यांच्या मनात मराठी सिनेमाचं स्थान हे नेहमीच उच्च आहे. मग ते उमेश कुलकर्णीमुळे असेल, नागराज मंजुळेमुळे असेल, त्यांना हे वाटतच राहतं की मराठी सिनेमा ग्रेट आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना ते वाटत नाही, हा अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम आहे. पण ऑफकोर्स, म्हणजे अर्थात, म्हणजे राजामौली सर बोलले माझ्याशी, किंवा मला बऱ्याच लोकांचे फोन आले, आणि त्या माणसांनी गोदावरी बघितला होता
एक डेफिनेटली फरक पडला की नॅशनल अवॉर्ड नंतर खूप लोकांनी तो सिनेमा पाहिला बघितलं. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी जाऊन पुणे 52 पण पाहिला. सो एक जे तसं जुनं झालेलं काम आहे. पहिली फिल्म 10-12 वर्ष झाली आता, तर ती फिल्म नव्याने एक माणसं बघू लागली, त्याच्या रील्स येऊ लागल्या, त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि म्हणजे ती त्या अवॉर्डची पुण्याई आहे डेफिनेटली. पण मग तुला तुझ्या मुलाखती घेणं असेल किंवा PIB कडनं पण तुझी काही मुलाखत झाली, पण समकालीन फिल्म मेकर्स आहेत ज्याला आपण म्हणूया, त्यांच्या रिॲक्शन कशा होत्या? म्हणजे कारण त्यांनी तुझा स्ट्रगल पण काही लोकांनी पाहिलेला आहे आधीचा. नाही, आता काय झालंय की सगळे मित्र झालेत, त्यामुळे खूपच सगळ्यांना म्हणजे मला वाटतं की एक सगळ्यांसाठी ते एका अर्थी पर्सनल विक्ट्री होती. जे माझे मित्र आहेत जवळच्या आधीपासून 52 पासून, त्यांच्यासाठी तर ती अर्थात पर्सनल एक विक्ट्री होती, कारण आपल्यामधला एक कोणीतरी जिंकला आहे, त्यामुळे आपण सगळेच जिंकल्यासारखं होतं. आणि फिल्म मेकिंग तसंही, तो जरी मला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला असेल तरी ते काही फक्त माझं श्रेय नाही. त्यात जितेंद्र जोशी आहे, त्यात विक्रम काका होते, नीनाताई आहेत, सगळे ऍक्टर्स, आमचे कॉस्ट्युम डिझायनर, DOP, AV प्रफुल्लचंद्र, या सगळ्यांशिवाय ती फिल्म होत नाही. त्यामुळे एका अर्थी ती सगळ्यांचीच विक्ट्री आहे. दुसरं त्याच्यात हे प्रूव्ह झालं की आपल्या कन्व्हिक्शननी जर सिनेमा केला तर तो विकला सुद्धा जातो, तो त्या अर्थी कमर्शियली सुद्धा यशस्वी होतो आणि अशा पद्धतीच्या मग गोष्टी त्याला होऊ शकतात. त्यामुळे आपल्या कन्व्हिक्शनवर विश्वास ठेवणं, थोडीशी रिस्क घेत राहणं फिल्म मेकिंग मध्ये, ह्याच्यावर आय थिंक जिथे लोकांचा थोडा मागच्या 2-3 वर्षात विश्वास थोडा कमी होत होता त्या गोष्टीवर, तो मला वाटतं थोडा काही लोकांना कदाचित स्ट्रेंथ मिळाली असावी. याच्यामुळे तुझा स्पीड पण आता वाढेल फिल्म मेकिंगचा किंवा सिनेमा रिलीज होण्याचा, असं वाटतंय का? नाही वाटत आहे प्रामाणिकपणे, कारण तितका वेळ लागतोच आहे. म्हणजे आता गोदावरी नंतर पुढची फिल्म यायला परत 3 वर्ष आय थिंक असेलच. म्हणजे 21 मध्ये गोदावरी होती, आता 24 मध्ये पुढची फिल्म येईल. सो तो 3 वर्षाचा गॅप तो एक कॉन्स्टंट राहिलाय, पण ती मला घाई नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की मी ज्या गतीने काम करतो, आय थिंक दॅट वर्क्स फॉर मी. रावसाहेब बद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बोलूयाच, पण चंद्रपूर सारखं ठिकाण किंवा जो सिनेमा तू लिहिलास आणि त्याची निर्मिती केलीस, तो जून, हा तुझ्या औरंगाबादमध्येच घडलेली कथा, पुणे 52, पुणे शहर, आणि गोदावरी, नाशिक त्यामध्ये दिसलं. हे शहर सिनेमात दिसणं जे आहे त्याचा विचार तू कशा प्रकारे करतोस? मला असं वाटतं की शहरं ही खूप महत्वाची असतात, कारण प्रत्येक माणूस आपापल्या शहराचं काहीतरी घेऊन सतत चालत असतो. म्हणजे जे म्हणतात ना, यू कॅन टेक अ मॅन आउट ऑफ द सिटी बट यू कॅनॉट टेक सिटी आउट ऑफ द मॅन. तर ते जे एलिमेंट्स आहेत, त्यामुळे शहर हे फक्त एक मिअर बॅकड्रॉप म्हणून न वापरता त्याला त्या कॅरेक्टर्सशी कसं जोडता येईल ह्याच्यावर थोडा मी विचार करतो. तर तसं ते आहे. म्हणजे एक मला उदाहरण आठवलं की एक थंकम नावाची फिल्म होती मल्याळम, ज्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी यांनी पोलीस इन्स्पेक्टरचा एक रोल केला होता, जे इथे चेंबूरमध्ये असतात. चेंबूर पोलीस स्टेशन दाखवलेलं होतं आणि मग केरळमधून ती स्टोरी चेंबूरमध्ये येते, तो पुढचा तपास जो आहे तो तिकडे सुरू होतो. त्या सिनेमात दिसलेलं चेंबूर स्टेशनचा परिसर असेल, चेंबूर पोलीस स्टेशन असेल, अशा प्रकारचं चित्रण आपल्याला मराठी सिनेमात फार अभावाने बघायला मिळतं. तर ह्यामागचं कारण नेमकं काय आहे? म्हणजे आपल्याकडे मुंबईत शूट करणं, ह्यात कुठे बजेटचा इश्यू येतो, परवानग्या ज्या लागतात त्याच्यात कुठे प्रॉब्लेम येतो, का लिखाणातच ते शहर नसतं? नाही, मला वाटतं लिखाणात जर, हे बघा काय की लिखाणात जर त्या गोष्टीचा विचार नसेल केला, म्हणजे जर ते मिअर बॅकड्रॉप म्हणून जर आपण वापरत असू तर ते तसंच दिसणार आहे. म्हणजे हा मला वाटतं मोर दॅन रायटिंग किंवा बजेट, मला वाटतं हा विजनचा मुद्दा आहे. दिग्दर्शकांसाठी, लेखकांसाठी ते महत्वाचं आहे का त्या शहराचं, त्या गोष्टीचा भाग होणं. म्हणजे मला वाटतं सचिन कुंडलकर जेव्हा फिल्म करतो तेव्हा शहरही त्या माणसांचा भाग होतात. त्यामुळे सचिनच्या फिल्ममध्ये पुणे वेगळं दिसतं आपल्याला. पॉंडिचेरी सारखं शहर, म्हणजे आता आपण थंकमचं उदाहरण देतोय, पण पॉंडिचेरी जसं सचिननी दाखवलंय तसं क्वचितच सिनेमामध्ये दिसलंय. सो मला वाटतं तो विजनचा भाग आहे. त्या शहराचे जे एलिमेंट्स आहेत ते जर तुम्ही कॅरेक्टर्सशी जोडू शकलात तर आपोआप ते शहर तसं दिसू लागेल. पण आता बंगल्यात 1-2 सीन करायचे आहेत, हे कॅरेक्टरचं घर, त्या कॅरेक्टरचं घर, या सिनेमात टोटल 5 लोकेशन, अशा पद्धतीने जर विचार झाला तर ते नाहीच दिसणार. आणि फक्त संवादामध्ये येतं की आपण पुण्यात आहोत की मुंबईत आहोत. होय होय, तो प्रॉब्लेम येतो. आता तू हा उल्लेख केलास की फक्त काही लोकेशन्स घेऊन त्यामध्ये शूट करणं, तर हा परत नाटकाचा प्रभाव आहे आपल्यावरती मोठ्या प्रमाणात. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की नाटकाचे संस्कार घेऊन जे लोक सिनेमात येतात आणि सिनेमा दिग्दर्शित करतात, त्यांच्यामध्ये हे प्रकार सगळे दिसतात की संवादांवर जास्त भर दिसतो आपल्याला, किंवा तो शब्द बंबाळ होतो सिनेमा, आणि मग सिनेमॅटिक तो वाटत नाही वगैरे. तर एकतर मला आधी हे सांग की सिनेमॅटिक असणं सिनेमाचं म्हणजे नेमकं काय आधी?
सिनेमॅटिक असणं म्हणजे सिनेमॅटिक लँग्वेजचा वापर होणं, म्हणजे सिनेमॅटिक लँग्वेज आणि इट्स नॉट जस्ट लिंक टू व्हिज्युअल. मला वाटतं साऊंडचा वापर, तुम्ही साऊंड काय पद्धतीने वापरताय. म्हणजे मला असं म्हणजे न आवडलेला बऱ्याच लोकांना सिनेमा ॲनिमल, पण ॲनिमल मध्ये ज्या पद्धतीने साऊंडचा वापर संदीप रेड्डीने केला आहे, मला वाटतं की एखाद्या खोलीमध्ये असलेला एखादा आवाज बरोबर वेळेला हायलाईट करणं, त्या गोष्टीने त्या ऑब्जेक्टकडे तुमचं लक्ष वेधून नेणं, हे जे सिनेमाच्या पेरिफरीमुळे ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत, जे तुम्ही नाटकात नाही करू शकत. नाटकात आपल्याकडे क्लोजअप नाही आहे, नाटकामध्ये तुम्ही प्रेशर कुकरची शिट्टी, तुम्ही कुकर दाखवू नाही शकत, त्यामुळे तुम्हाला एक पर्टिक्युलर पद्धतीचं स्टेजिंग नाटकाला असतं. सिनेमॅटिक एलिमेंट्स जर तुम्ही बघितल्या, साऊंड असेल, म्युझिक असेल, पिक्चर ऑफकोर्स असेल, व्हिज्युअल, ह्या एलिमेंट्सचा स्टोरी टेलिंगसाठी जेव्हा आपण वापर परफेक्टली करतो, त्याला सिनेमॅटिक असणं असं म्हणतात. तर असं नाहीये की स्टॅटिक स्टेजिंगची फिल्म सिनेमॅटिक वाटू नाही शकत. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे जिथे कॅमेरा मूव्ह सुद्धा होत नाही पण प्रचंड सिनेमॅटिक आहे, कारण बाकी एलिमेंट्स जे आहेत फिल्म मेकिंगचे, दे आर ॲट प्ले. सो हे जे लेन्सिंगचा वापर आहे, स्टेजिंगचा वापर आहे, ब्लॉकिंगचा वापर आहे, ह्याच्यामुळे सिनेमॅटिक आय थिंक होतं. म्हणजे रामूचा कॉन आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो. एक्झॅक्टली, की एकाच बंगल्यात सगळी प्रचंड सिनेमॅटिक फिल्म आहे कॉन. म्हणजे त्याच्यात कुठे मोठी लोकेशन्स नाही आहेत, काही खूप जास्त ऍक्शन नाहीये, VFX नाहीये, पण फिल्म सिनेमॅटिक आहे. कारण फोन रिंग असेल, आता फोन खरं तर इतक्या जोरात वाजत नाही, पण त्या एलिमेंटचा वापर, किंवा डोअर बेल असेल कॉन मधली, ह्या एलिमेंट्सचा वापर जो करणं आहे, आय थिंक दॅट इज सिनेमा. आणि मराठीमध्ये मला वाटतं तिथे कुठेतरी त्या एलिमेंट्सला एक्सप्लॉइट करण्यात मला वाटतं दिग्दर्शक कमी पडतात. आणि नॉट नेसेसरीली नाटक करून आलेले दिग्दर्शक, प्रामुख्याने सिनेमा करणारे दिग्दर्शक सुद्धा काही अंशी ते पूर्णपणे वापरत नाही. कारण आता मोहित टाकळकर हा नाटकाचा दिग्दर्शक आहे, पण त्याच्या फिल्म्स खूप सिनेमॅटिक वाटतात बघताना, खूपच सिनेमॅटिक तो फिल्म्स करतो. त्यामुळे आय डोंट थिंक दिग्दर्शक कुठल्या माध्यमात काम करतो याचा काही संबंध आहे. माध्यम समजून त्याने काम करायला पाहिजे. करेक्ट, त्या पद्धतीने. तू आता म्हणजे मला आता बोलताना तू व्हेल नावाची फिल्म पण आठवली, की तू एका रूम मध्ये बसलाय आणि खूपच ग्रेट फिल्म होती. हे सगळं सांगत असताना तुझं आणखीन एक रूप आहे, आणि ते आहे ते म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला सांग की रजनीकांतचा पुढचा सिनेमा कुठला येणार आहे? रजनीकांतचा पुढचा सिनेमा मला वाटतं, मला लक्षात येत नाही, माहित नाही, मला वाटतं कुली. बरोबर. तर मी हा प्रश्न का विचारला, कारण तू चेन्नईला जाऊन त्याचे सिनेमे बघतोस, कधी फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा बघतोस मला वाटतं, जमलं तर त्याचं कारण काय आहे? म्हणजे की ते सिनेमे तू इथे एन्जॉय करू शकतोस, पण तुला तो माहोल आवडतो का त्याच्याही पलीकडे जाऊन तुला आणखीन काही तिथे एक्सपिरियन्स करायचं असतं? नाही, मी फर्स्ट डे फर्स्ट शोज बघतो. अच्छा, अगदी ठरवून. आणि आता मी रजनीकांत बरोबर विजयाचे सुद्धा सिनेमे तसं बघू लागलो चेन्नईला जाऊन. ओके. कारण त्याचं एवढंच आहे की तो जो एक्सपिरियन्स आहे, तिथे गेल्यावर मला एकच गोष्ट प्रामुख्याने जाणवते, म्हणजे की एका मोठ्या प्रेक्षक वर्गाचं सिनेमा ह्या माध्यमावर असलेलं प्युअर प्रेम, क्या बात, हे जर बघायचं असेल तर तिथे गेल्यावर असं वाटतं की आपण हे दिस इज व्हॉट फिल्म मेकिंग इज ऑल अबाउट. म्हणजे तुम्हाला इतक्या मोठ्या एका समूहाला एकत्र आणून एका थिएटरमध्ये बसवून त्यांना एका फेस्टिवलचा सिनेमा तयार करू शकतो, ह्याच्यावर हळूहळू या काळामुळे विश्वास जो कमी होत चालला, त्याला परत एक विश्वासार्हता मिळते तिकडे गेल्यावर, म्हणून मी जातो. आणि ऑफकोर्स मजा येते यार. म्हणजे आय थिंक इट्स, प्रत्येकाने सिनेमावर प्रेम असलेल्या प्रत्येक माणसाने एकदा तरी तो अनुभव घेतलाच पाहिजे. काय आणखीन तुला सापडतं तिकडे, म्हणजे तुझे काय असे स्पेशल अनुभव? आणि हे जे फर्स्ट डे फर्स्ट शोज आहे, हे कसं जमवतोस तू? म्हणजे कारण तिथल्या लोकांना बऱ्याच वेळेला तिकीट मिळत नाही, इथून कसं जमवतोस? आता ते काय आहे की लकीली इतकी वर्ष काम केल्यामुळे काही कॉन्टॅक्ट झालेत ज्यांच्यामुळे ते शक्य होतं. आमचा एक व्यंकटेश रविकुमार नावाचा मित्र आहे, तो ते आमच्यासाठी जुळवून देतो. मी आहे, सुरुत गोडबोले आहे, आता मला रिसेंटली कळलं की सचिन गुरव सुद्धा त्या, रोहित हळदीकर आहे, तो खूप मोठा रजनीकांत फॅन आहे. तर ही सगळी माणसं सायनला जातात. आय थिंक तू पण जातोस सायनला. तर आम्ही व्यंकीमुळे आम्ही चेन्नईला, आम्हाला ते तिकीट मिळतं त्या फॅन शोचं. अदरवाईज आमचं काहीच क्रेडिट नाही त्याच्यात. ओके. पुढच्याला मी पण असेल. हो, प्लीज. कुली आपण एकत्र बघूया आपण. पण तुला स्वतःला ते करण्याची इच्छा आहे का तू एक प्रेक्षक म्हणूनच ते एन्जॉय करतोस? अगदीच. म्हणजे आणि तू ते करू शकतो, अगदीच करू शकतो. फिल्म करणं असं काही करण्याबद्दल काहीच नाही. मला वाटतं मराठीमध्ये ते शक्य नाही आता तरी, कारण तसा स्टार आपल्याकडे नाही.
पण तसं करायला आवडेल. म्हणजे मला खरंच प्रामाणिकपणे तो दिवस बघायला आवडेल जिथे मराठीमध्ये KGF सारखी फिल्म होतीये, जिथे मराठीत जेलर सारखी किंवा मास्टर सारखी फिल्म होतीये. आणि वेन आय से त्यात तशी फिल्म, म्हणजे मी हे नाही म्हणत की मासी फिल्म, पण मला असं वाटतं की ज्या फिल्ममध्ये फिल्म मेकिंग सेलिब्रेट होऊ शकतंय, प्रेक्षक सेलिब्रेट करू शकतायत, प्रत्येक बॅकग्राऊंडचे लोक एकत्र येऊन एक सामूहिक अनुभव घेऊ शकतात, अशी फिल्म मराठीत झाली पाहिजे, जी मला वाटतं सैराटमध्ये झाली होती. त्यानंतर आपण काही ते बघू नाही शकलो. तू हे स्टार नाही आता म्हणालास मराठीमध्ये, हे तू कशा अर्थाने बघतोस ह्याच्याकडे? कारण बरेच लोक आमच्याकडे स्टार सिस्टीम नाहीये हे कौतुकाने सांगताना बघायला मिळतं बऱ्याच वेळेला. तर ते तू कशा प्रकारे बघतोस त्याच्याकडे? त्याच्या दोन बाजू आहेत अगदी, म्हणजे तो असा ब्लॅक आणि व्हाईटचा प्रश्न नाही. मी जेव्हा स्टार नाहीये म्हणतोय, मी त्याचा अर्थ एवढाच आहे की म्हणजे आपल्याकडे कमाल ऍक्टर्स आहेत, पण जो एक स्टारडम आहे, जो सलमान खानचा आहे किंवा रजनीकांतचा आहे किंवा शाहरुख खानचा आहे, तसा स्टार जो ज्याची फिल्म बघायला माणसं गर्दी करतील पहिल्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून, त्या टाईपचं आपल्याकडे फिनॉमिनन अजून नाहीये. आणि आपल्याकडे स्टार सिस्टम नाहीये ही जमेची बाजू आपल्यासाठी आहे, कारण आपण कॉन्टेंटवर फोकस करू शकतोय. पण आपल्याकडे स्टार सिस्टम सुद्धा काही अंशी जर येऊ शकली तर त्यांनी फायदा हा होईल की कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म्सलाच फायदा होईल. म्हणजे आपण जर बघितलं तर आज मल्याळममध्ये खरं तर स्टार सिस्टम नव्हती, पण त्यांनी ती आता आणली आहे की आता ते फाफा रिइंट्रोड्यूस केलाय आवेशममध्ये, आणि त्याला एक मास हिरो म्हणून त्यांनी पुढे आणलाय. त्याचं कारणच हे की त्यामुळे कदाचित 4 कुंभलंगी नाईट जास्त होऊ शकते, कारण कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म्सला एक लिमिटेशन येतं, त्याच्या कमर्शियल्सला एक लिमिटेशन येतं, आणि तुम्ही बजेट वाईज स्केल नाही करू शकत. ते करण्यासाठी तुमच्याकडे बँकेबल ऍक्टर पाहिजे, जो एक पर्टिक्युलर ओपनिंग, जो एक पर्टिक्युलर तुम्हाला बॉक्स ऑफिसचं आश्वासन देऊ शकेल, आणि मग तुम्ही ते बॉर्डर्स पुश करू शकाल दोन्ही पद्धतीचे, मास आणि कमर्शियल, थोडंसं पॅरलल सिनेमा, दोन्हीचे तुम्ही बाउंड्रीज पुश करू शकाल. दोन्ही गोष्टी असणं महत्वाचं आहे बॅलन्समध्ये. पण ते आता कन्नडमध्ये आपल्याला होताना दिसलं, कंतारा सारखी फिल्म आली होती त्यावेळेला, तर तसे विषय आपल्याकडे तर खूप आहेत. म्हणजे तर ते होऊ शकतं, पण ते का होत नाहीये ह्याचे उत्तर सगळेजण शोधतायत. तू तुझ्या पद्धतीने काही त्याच्यावरती विचार केलास का? आता कांतारा पाहिलं तर त्याच्यात कोणी स्टार नव्हता, त्या दृष्टी तो स्टार वॉज बॉर्न कांतारा. आणि मला वाटतं मराठीमध्ये तसंच काहीतरी होईल. इव्हन KGF मध्ये तो यश जो आहे तो स्टार नव्हता KGF माहिती कोणाला. पण त्याच्यात एकच गोष्ट आहे की कोणीतरी कन्व्हिक्शन, ज्या दिग्दर्शकाचं कन्व्हिक्शन होतं त्याच्यावर बँक करणारा एक निर्माता मिळाला. ही कन्नड इंडस्ट्री खरं तर जर आपण पाहिलं तर मराठीच्या मागे होती, KGFच्या आधी खूपच मागे होती. पण कुठल्या तरी निर्मात्यांनी रिस्क घेतली की करके देखते. अर्थात त्या दिग्दर्शकांनी, त्या ऍक्टरनी, सगळ्यांनी मेहनत करून ते डिलिव्हर केलं, पण ती रिस्क घेणं की आज मराठीमध्ये जिथे बेसिक कॉस्ट रिकव्हर करायला जिथे पळापळ होतीये, तिथे असा कोणी निर्माता आहे का जो 15-20 कोटी रुपये एखाद्या वेगळ्या कॉन्सेप्टवर लावेल? तर दॅट इज द क्वेश्चन. सेम विथ कांतारा, की कोणीतरी त्या कन्व्हिक्शनवर बँक केलं. ती काही स्वस्त फिल्म नाहीये, ती बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह फिल्म आहे. सो त्या पद्धतीचं स्पेक्टेकल जे बिग स्क्रीनवरच बघायचं आहे त्याला बजेट हे लागणारच आहे. आणि जितकं विजन असलेलं दिग्दर्शक नेसेसरी आहे, जे माझ्या मते आपल्याकडे भरपूर आहेत, तितकंच त्या विजनवर विश्वास ठेवून त्याला बॅक करणारा आणि रिस्क घेणारा निर्माता सुद्धा. ते मला वाटतं आत्ता थोडं कमी, आणि मी त्यांनाही ब्लेम नाही करणार, कारण आपल्याकडे ऑप्शनच नाहीये रिकव्हरीसाठी. सो ते सुद्धा इच्छा असूनही माणसं करू शकत नाहीत. तर आय एम शुअर कोणी ना कोणी येईल आणि कोणीतरी ते सोल्युशन काढेल. पण मला असं वाटतं की पुढच्या 2 वर्षात येईल ती फिल्म आपल्याकडे. तुझे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत, मित्रमैत्रिणी आहेत आणि वेगवेगळ्या पदांवर काम करणारे लोक आहेत. त्यांच्याकडून तुला असं कधी डिस्कशन करताना जाणवलं का? कारण इतके स्टुडिओज हिंदीमध्ये आहेत, म्हणजे यशराज आहे, धर्मा आहे, त्यांच्याकडून कदाचित असा प्रयत्न होऊ शकतो की ते 15-20 कोटी एका मराठी किंवा रिजनल फिल्मसाठी टाकू शकतात, जसा धर्माने प्रयत्न केला होता, लायगर सारखी फिल्म त्यांनी केली होती. तसं काही तुला वाटतं का की होऊ शकतं किंवा व्हायला पाहिजे? नाही, व्हायला पाहिजे. होऊ शकतं का ह्याच्याबद्दल म्हणजे मला वाटत नाही की मी बेस्ट माणूस ह्याच्याबद्दल बोलू शकणार, कारण मला पुरेशी माहिती नाहीये. मला एक जे सगळ्यांच्या बोलण्यातनं एक जाणवतं की प्रॉब्लेम हा आहे की सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये का प्रेक्षक सिनेमापर्यंत पोहोचत नाहीये हे कळत नाहीये, प्रामाणिकपणे सांगायचं. आपण म्हणजे प्रेक्षकांना म्हटलं की तुम्ही काय येत नाही, तर ते म्हणतात आम्हाला माहितीच नव्हतं फिल्म आली, किंवा तुम्ही मार्केटिंगच करत नाही. आणि खूप चांगलं मार्केटिंग केलं तर प्रेक्षक येत नाही. तर एक्झॅक्टली
कुठे ते गणित चुकतं आहे हे चांगलं मार्केटिंगचं गणित कदाचित चुकतं, म्हणजे चांगलं मार्केटिंग करतोय असं वाटतंय पण असू नाही, शकेल असं असू असं शकेल कदाचित. म्हणजे शक्य आहे. म्हणजे ते ते आय थिंक ते उत्तर आम्ही सगळेच काम करणारी सगळीच माणसं शोधतात. आणि प्रेक्षकांना दोष न देता आपल्याकडनं कुठे काही कमी पडतंय का किंवा आपलं काही आकलन चुकतंय का याचा एक जेन्युइनली मला वाटतं सिरियसली विचार करणारी खूप माणसं आहेत. आणि आम्ही बरेच सगळे एकमेकांशी बोलून नैराश्य त्याच्यात येऊ न देता पॉझिटिव्हली ऑप्टिमिस्टिकली त्याला कसं रिझॉल्व्ह करता येईल याचा विचार चालूच आहे सातत्याने. तुझ्या स्वतःच्या फिल्म मेकिंग बद्दल मी आता काही प्रश्न विचारतो. तू अशा काळात आलास, पहिला सिनेमा केलास ज्या वेळेला OTT नव्हता. तू OTT साठी सुद्धा फिल्म केलीस, तू OTT वर सिरीज सुद्धा केलीस. दिग्दर्शक म्हणून असं काही असतं का की अच्छा आता आपण OTT साठी करतोय तर आता आपल्याला असं काम करायचंय, अच्छा आता आपण मराठी फिल्म करतोय तर आता आपल्याला असं काम करायचंय, असं काही असतं का? OTT साठी एखादी गोष्ट करतो तेव्हा डेफिनेटली काही गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. कारण OTTचं जे आणि प्रामुख्याने त्याचा फरक जिथे पडतो दिग्दर्शकीय पॉइंट ऑफ व्ह्यूने, तो म्हणजे की एंड व्ह्युअर जो आहे तो कुठल्या माध्यमात तो सिनेमा बघणार आहे. जर कोणीतरी लोकल ट्रेनमध्ये फोनवर फिल्म बघणार असेल तर मी खूप वाईड शॉट्स लावून किंवा खूप काहीतरी एक ग्रँज्युअर त्यात देऊन चालणार नाही, कारण ते तेवढंच इमोशनपासून लांब जाणार. त्यामुळे क्लोजअप्सचा वापर जास्त करणे, थोडंसं एडिटिंग फास्ट असणे, कारण त्या प्रेक्षकांचा पेशन्स कमी आहे. त्यांना एक 5-10 मिनिटाच्या वर त्यांचा अटेन्शन स्पॅन नाहीये. ते सतत डिस्ट्रॅक्ट होत असतात. कोणीतरी म्हणजे स्टेशन आलं उतरा रे, किंवा आता पोळी संपली जाऊन आतनं पोळी घेऊन या रे, ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स जे थिएटरमध्ये येत नाहीत. त्यामुळे तो अनुभव क्रिएट करताना थोडंसं माइंडफुल राहावं लागतं. म्हणूनच मी OTT बद्दल फार एक्सायटेड नसतो OTTवर गोष्टी करण्यासाठी. थिएटरमध्ये तुम्ही जेव्हा फिल्म थिएटरसाठी करताना तुम्ही फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ असा आपण विचार करतो की, आणि तुम्हाला माहिती आहे की पहिला 1 तास प्रेक्षक आहे माझ्याकडे मला थोडा वेळ जास्त घेता येणं शक्य आहे, मला थोडं स्लो सुरुवात करणं शक्य आहे, मला वर्ल्ड बिल्डिंगसाठी जास्त स्कोप आहे, मला वाईड शॉट जास्त वापरणं शक्य आहे. आणि मी जितकं सिनेमॅटिक, जितकं मोठ्या स्क्रीनसाठी मी त्या पद्धतीने साऊंड करू शकतो, सराउंड साऊंड असेल, ॲटमॉस असेल, या गोष्टी मी OTT फिल्ममध्ये करून काही उपयोग नाही. तर हाच एक फरक आहे, म्हणजे टेक्निकली एवढाच फरक आहे. आणि तुझ्या लेखनामध्ये कसा बदल होतो? कारण तुझ्या लेखनाची प्रक्रिया सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे तू काही वेळेला 2-2 दिवस स्वतःला बंद करून घेतोस आणि मग ते लिहितोस. म्हणजे कदाचित कुठलाही बाकीचा डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून असेल कदाचित. पण ही तुझी प्रक्रिया जी आहे ती आधीपासून आतापर्यंत कशी बदलत आलेली आहे? तुला स्वतःला त्यातनं काय जाणवतं? नाही, कोणी डिस्टर्ब करू नये हे तर त्याच्यात अजिबातच ते नसतं. अच्छा. फक्त मी प्रचंड डिस्ट्रॅक्टेड आणि आळशी लेखक आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता नकोच यार हे, आपण जितकं म्हणजे ते जोपर्यंत आता उद्या द्यायचंच आहे, आणि मग उद्या जेव्हा द्यायचं असतं तेव्हा तुम्हाला बंद करून घेण्याच्या पर्याय नसतो. त्यामुळे ते फक्त आणि फक्त माझ्या आळशीपणातनं तयार झालेली ती प्रोसेस आहे. अच्छा. आणि त्यात अजिबात कुठलंच रोमॅन्टिसिझम नाही की मला जगापासून लांब जायचं वगैरे, काहीच नाहीये. मला बंद करून घेण्यात, कारण नाहीतर मीच पळत राहतो बाहेर की पिक्चर बघायलाच गेला रे, काहीतरी कुठेतरी जेवायलाच गेला रे, काहीतरी अर्धा तास सुरुची गप्पाच मारल्या रे, असं काहीही होऊ शकतं. म्हणून ते मी एक लादतो स्वतःवर, पण ती माझ्यासाठी वर्क करते प्रोसेस. मला असं रिअलाइज झालंय की मी जरी लिहित नसलो तरी मी लिहित असतो आणि ते मनात चालू असतं. त्यामुळे मी ते 2 दिवसात एकटाकी उतरून काढू शकतो एक ड्राफ्ट, कारण मी ते मॅरिनेट झालेलं असतं मनामध्ये मागचा 1.5 महिना. जेव्हा मी लिहिणं अपेक्षित असतं त्या काळात मी खूप लिहिलेलं असतं ऑलरेडी. पण ते वर्क होतं माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटतंय की समथिंग वर्क्स फॉर मी. बरोबर. दिग्दर्शक म्हणून म्युझिकवर काम करताना तुला काय काय जाणवतं? आणि मला एक खूप गंमत वाटते की दिग्दर्शक हा बऱ्याच वेळेला ते गाणं पहिल्यांदा ऐकत असतो रेकॉर्डिंग चालू असताना, आणि बरेचसे असे दिग्दर्शक आहेत की त्यांना तिथेच कळतं की हे गाणं हिट होणार आहे. तसं तुझ्याबरोबर होतं का? अजिबात नाही, अजिबात नाही. मला त्यातलं नाही कळत फार. मी म्हणजे हिट होईल की फ्लॉप होईल ह्याच्याबद्दल म्हणतात. मला ते कथेसाठी बरोबर वाटतं का इतकं निश्चित कळतं ऐकता क्षणी. मला वाटतं की जे इमोशन गाण्याने डिलिव्हर करणं नेसेसरी आहे ते गाणं जर करत असलं तर ते मला आवडतं. फक्त गोदावरीच्या बाबतीत जरा अपवाद झाला होता. एक खळखळ गोदा जेव्हा आम्ही ऐकलं पहिल्यांदा तेव्हा त्या क्षणी मला माहिती होतं की हे गाणं वर्क होणार आहे म्हणून. ते इतकं पॉप्युलर होईल हे नव्हतं वाटलं, किंवा त्याला इतके अवॉर्ड्स मिळतील हे सुद्धा वाटलं होतं, पण हे गाणं वर्क होईल इतकं निश्चित वाटलं.
थोडं तुझ्या सिनेमाबद्दल. बाजी ही फिल्म जी आहे, एक सुपर हिरो आपल्याकडे मराठीत मला वाटतं बऱ्याच काळानंतर दिसला, आणि तुझं एक स्टेटमेंट होतं की ती फिल्म जी आहे ती मिसअंडरस्टूड अशा पद्धतीने तू त्याचा उल्लेख केला होतास की फार लोकांना ती कळली नाही. तर अजून तू त्याच्यावर ठाम आहेस? तुला अजूनही असं वाटतं? आणि ते कशा अर्थाने कळली नाही म्हणजे तुला असं वाटतं? आणि का तुझ्या डोक्यात त्याचा सिक्वल करायचा होता आणि जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं तो तुझा उत्साह मावळला? उत्साह माझा नाही मावळला. इनफॅक्ट अजूनही मी आणि श्रेयस भेटतो तेव्हा आम्ही बाजी 2 बद्दल बोलतो. मिसअंडरस्टूड ह्या अर्थी की, आणि त्यात आमची पण चूक आहे की त्याचं ज्या पद्धतीने ती मार्केट झाली, त्याच्याकडनं असलेली प्रेक्षकांची अपेक्षा वेगळी निर्माण झाली, की त्यांना असं वाटलं की एक आपल्याला मोठ्या स्केलची खूप VFX असणार, कारण सुपर हिरो म्हटल्यावर एक बॅटमॅन स्पायडरमॅन असल्यामुळे ती अपेक्षा तयार होते. वेळेस माझ्या मनात लिखाणात करताना, शूट करताना एक चांदोबाची गोष्ट आहे, हेच होतं नेहमी. म्हणजे पण म्हणजे ती आमची चूक आहे. ती मान्य करायला काहीच हे नाही, की त्याचं जे एक्सपेक्टेशन होतं ते वेगळं तयार झालं, आणि मग ऑफकोर्स त्या एक्सपेक्टेशनला ती खरी उतरणार नव्हतीच फिल्म. पण तरी आम्ही म्हणजे आता आज जे सुरू आहे, पुष्पा असेल किंवा काही असेल, ते आम्ही तेव्हा तो प्रयत्न केला. सो आय थिंक काही अर्थी ती मला वाटतं किती फ्लॉड जरी असली फिल्म तरी ती अहेड ऑफ इट्स टाइम निश्चित होती. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा ज्या प्रचंड अँबिशियस, आणि मी तरी त्यानंतर मराठी सिनेमात पाहिलेलं नाही आहेत. सो ते मार्क, गिव्हिंग दोज मार्क्स टू द टीम. मला वाटतं की काही गोष्टी जर वेगळ्या केल्या असतं तर त्या फिल्मचं फेट बदललं असतं, पण त्याचा सिक्वेल करायचा अजूनही मनात आहे, आणि ते मी करेनही कदाचित पुण्यावर. क्या बात आहे. आम्ही तर वाट बघतोय. त्याच्यात तू एक गंमत केली होतीस. त्याच्यामध्ये एक डिरेक्टर होता रवी जाधव, एक डिरेक्टर होता नागराज मंजुळे. तर हे रवी जाधव आणि नागराजचं कास्टिंग तू काय असंच गंमत म्हणून केलेलंस की काय म्हणजे कारण होतं? नागराज मला हवा होता. अच्छा. आणि रवीचा जो रोल होता तो अगदी छोटासा एक रोल होता, आणि मला असं वाटलं रवी मस्त वाटेल. आणि ऍक्च्युली मी एक उमेशसाठी सुद्धा रोल दिला होता बाजीमध्ये. तो आम्हाला शूट नाही करता आला, कारण वेळच नाही मिळाला. की तो जो पूर्ण आनंद नगरी टाईप जो सीन होता, त्याच्यामध्ये तिकीट विकणारा मला उमेश कुलकर्णी दाखवायचा होता. की ते जे मौत का कुआ आहे त्याचं तिकीट जो विकत असतो तो उमेश कुलकर्णी असतो. पण तयार होता करायला. आणि त्यात माझं लॉजिक असं होतं की विहीर आहे की तो तयार होता. अच्छा. पण ते झालं नाही, म्हणजे वेळच नाही पुरला आम्हाला ते शूट करायला. पण असं टाईपचं एक काहीतरी फालतू, मलाच कळेल आणि मलाच मजा येईल अशा टाईपचा विनोद त्याच्यात होता. पण कास्टिंग डिरेक्टर्स आता रावसाहेब मध्ये पण 4-5 डिरेक्टर्स तू बघशील तेव्हा तुला दिसतील. अरे वा, अरे वा. बारामतीला तू शिकायला होतास हो. आणि पवारांचा रोल केलास ठाकरे सिनेमामध्ये. म्हणजे ते पण एक कोइन्सिडन्स झाला. एक वर्तुळ पूर्ण करण्यात वगैरे असं म्हणतात ना आपल्याकडे, तर तसलाच प्रकार झाला तो. मी फक्त बायलिंग्वल सिनेमा असेल तर अभिनय करतो. मला कोणीही विचारलं तर मी हेच उत्तर देतो, बायलिंग्वल आहे का, मग आपण विचार करूया. म्हणजे जोक्स असाइड, तेव्हा मी अभिजित पाचसे ठाकरे करत होता, आणि वेगळ्याच कामासाठी माझा आणि जितूचा एक कॉल झाला पानसे बरोबर, काहीच म्हणजे त्याचा फिल्मची. आणि मी बोलता बोलता अभिजितला म्हणालो की मी सेम यंग शरद पवार दिसतो. तो म्हणला काय बोलतो, तुम्हाला फोटो पाठव. बरं, मला हे सांगितलेली नेहा शितोळे, ती मला म्हटली होती तू सेम शरद पवार दिसतो. म्हटलं हाट ग. मग तिने मला एक फोटो दाखवला, तर हे खूप आधी झालेलं. तर मी गंमत म्हणून पानसेला म्हणलं मी आहे, तुम्ही बघा म्हटलं कसं आहे. तर म्हणे मला फोटो पाठव. तर मी माझा एक फोटो आणि यंग शरद पवारचं एक गुगलवरनं असं काढून त्यांना व्हॉट्सअप केले. तर मला डायरेक्ट एडीचाच फोन आला, तारखा पाहिजेत म्हणून. म्हटलं आता अडकलो आपण, आता यातनं काही वे आउट नाही. तर मी गंमत म्हणून आणि पानसेंच्या प्रेमापोटी मी ते केलं. बाकी काहीही माझं ऍक्टिंगचं बिलकुल अँबिशन नाही. दाढी वगैरे काढायला लागली, सगळं करायला लागलं. फारच ते, पण मजा आली, मला मजा आली. क्या बात आहे. नवाज बरोबर 2 सीन. वा. तुझ्या मैत्रीबद्दल थोडंसं बोलूया. तुझा एक खास मित्र ज्याचं आता खूप नाव आहे, तुझं जसं खूप नाव आहे तसं त्याचंही खूप नाव आहे. तुम्ही एकत्र स्ट्रगल केलेलं आहे. त्याचं नाव आहे संदीप वांगारेड्डी. मी असं ऐकलंय की अर्जुन रेड्डीची जी स्क्रिप्ट आहे ती त्याने तुला पहिल्यांदा ऐकवली होती, आणि ठिकाण होतं शाहरुख खानचा बंगला जो आहे मन्नत, त्याच्या समोर. ते ठिकाण का निवडलं तुम्ही, आणि खरंच हा किस्सा आहे का? नाही, किस्सा अगदी खरा आहे. आणि त्याचं झालं असं होतं की संदीप अर्जुन रेड्डी बनवण्याचा प्रयत्न करत होता खूप, आणि त्याला एक ऍक्टर मिळाला होता, पण त्याला प्रोड्युसर मिळत नव्हता. तेव्हा विजय नव्हता त्या फिल्ममध्ये, आणि तो खूप त्रस्त झाला होता. आणि त्याचा मला एक दिवस फोन आला की अरे मला खूप कंटाळा आलाय, काय करू. म्हटलं तू ये मुंबईला 4-5 दिवस चिल मार. आणि तो आला मुंबईला माझ्या घरी,
मी खूप गप्पा मारल्या आम्ही, अर्थात सिडनी नंतर पहिल्यांदाच असे आरामात भेटलो होतो. सो गप्पा मारत मारत मग एक दिवस रात्री जेवण वगैरे झालं आणि मी त्याला म्हटलं चल आपण मन्नतला जाऊया, कारण मन्नतचं आणि माझं एक वेगळं कनेक्शन आहे. मी त्याला म्हटलं चल तिकडे आपण जाऊया. तिथे आम्ही गेलो आणि आम्ही बसलो. ऑलमोस्ट साधारण 12-11 वगैरे वाजले असतील, आता आठवत नाही मला. बरीच रात्र झाली होती आणि तो म्हणला की मामा मैं तेरे को स्टोरी सुना. आम्ही मामा म्हणतो एकमेकांना. मामा तेरे को स्टोरी सुनावू क्या, स्क्रिप्ट. म्हटलं सुना. आणि त्यांनी ते नरेट करायला सुरुवात केली. त्यांनी बरीच वर्ष त्यांनी ते लिहित होता तो. आणि त्यांनी पूर्ण मला साधारण 2-2.5 तास त्यांनी मला नरेशन दिलं. काही त्याच्या हातात कागदही नव्हता, फोनही बघत नव्हता. तर इतकं ते रुळलं होतं त्याच्या आतमध्ये. आणि ते तिथे त्यांनी मला ऐकवलं आणि 2-2.5 वाजले होते. मी त्याला म्हणलं अरे हे आउटस्टँडिंग आहे. आणि म्हणलं हे होईल, नक्की होईल. मला माझा विश्वास होता की ते होईल. आता ते इतकं मोठं त्याचं प्रकरण होईल आणि ते इतकं हिट होईल, मग हिंदीत कबीर सिंग, हे काहीच अर्थात माहित नव्हतं. पण एक मला निश्चित जाणवलं की त्याला जी क्लॅरिटी होती फिल्म दिसण्याची ती अगदीच आली. आणि त्याला म्हणलं की आता ह्या सिच्युएशनमुळे तू सोडू नकोस, हे पकडून ठेव. आणि त्यांनी ते केलं आणि ऑफकोर्स आपलं रेस्ट इज हिस्ट्री. मग आता तुम्ही रिसेंटली भेटलात की नाही, किंवा ॲनिमल नंतर असेल किंवा तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर असेल? नाही, आमची भेट नाही होते, कारण तो बिझी आहे माझ्यापेक्षा खूप जास्त आणि माझं काय 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 चालू आहे, त्यामुळे भेट नाही होते. बोलणं होतंय अधूनमधून, पण ती भेट पेंडिंग आहे. पोस्ट ॲनिमल आणि नॅशनल अवॉर्ड भेट पेंडिंग आहे. पण ॲनिमल मध्ये अजय अतुलचं जे गाणं ऍक्शन सिक्वेन्सला वापरणं, तुझी आयडिया नव्हती ना? नाही नाही असं काही नाही. अजिबात. ते पूर्ण त्याचं श्रेय आहे. अरे वा वा. तू मन्नतच्या कनेक्शन बद्दल सांगत होतास की, आणि मी असं ऐकलंय की तुला जेव्हा लो वाटतं तेव्हा तू मन्नतच्या समोर जाऊन उभा राहिलेला आहेस. मी असाही काळ होता, म्हणजे तर हे खरं आहे का? अजूनही लो वाटलं की मी मन्नत समोर काय म्हणतो? हो. पण आता तुला समोर जायची काय, तू आतमध्ये जाऊ शकतो? नाही असं नाही, एवढं नाही अजून. पण काय, मी खूप मोठा शाहरुख खान फॅन असल्यामुळे ते असेल. आणि ते अगदी मी सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा रामोजींकडे रायटर म्हणून जॉईन झालो होतो, त्यामध्ये इंजिनिअरिंग सुरू असतानाची गोष्ट, म्हणजे साधारण 2006 ची वगैरे गोष्ट असेल, तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो आणि अर्थातच मला शाहरुखचं घर बघायचं होतं. सो मी मन्नतच्या इथे जाऊन बसायचो. आणि ते तेव्हापासून आजपर्यंत ते आहे की मला लो वाटलं किंवा मला इन्स्पिरेशन हवं असेल तर मी तिथे जातो. आणि ते आता माझ्या सगळ्या मित्रांना माहिती आहे. माझ्या वाढदिवसाला रात्री 12 वाजता मी मन्नतला जातो. अरे वा. शाहरुखच्या वाढदिवसाला रात्री 12 वाजता मी मन्नतला जातो. त्यामुळे माझं आणि मन्नतचं आणि तिकडे काय करतो? नुसतं बसून राहतो समुद्राकडे बघत, काहीच करत नाही. अच्छा. थोड्या वेळाने निघून जातो उठून. जेव्हा तू शाहरुखची सिरीज करत होतास, बेताल नावाची रेड चिलीची सिरीज होती, तेव्हा तुझं लक्ष होतं का कामामध्ये, का शाहरुखकडे लक्ष होतं? नाही, अजिबात. ऍक्च्युली मी मॅनिफेस्ट केलं होतं की आपण जेव्हा शाहरुखला पहिल्यांदा बघू, ते मी ठरवलं होतं की मला त्याला कुठेतरी रस्त्यावरनं तो गाडीत चाललाय किंवा एखाद्या फिल्म सिटीच्या स्टेजमधून असं नव्हतं बघायचं. आणि माझं मी ठरवलं होतं की ह्याला मी पहिल्यांदा मन्नतमध्ये भेटेन. आणि बेतालमुळे ते शक्य झालं. म्हणजे मी इतके दिवस ऑफिसमध्ये काम करत होतो पण आम्ही कधीच समोरासमोर आलो नाही. आणि जेव्हा त्याला भेटण्याची वेळ आली, जेव्हा आम्हाला त्याला एपिसोड्स नरेट करायचे होते आणि सगळं सांगायचं होतं काय आहे कसं आहे, तेव्हा ती मीटिंग ऑफिसमध्ये होणं अपेक्षित होतं, पण ती लास्ट मिनिट बदलून त्यांनी त्याच्या घरी ठेवली. आणि ते मी जे ठरवलं होतं ते पूर्ण झालं तिथे. आणि त्याच्यानंतर 2-3दा मला त्याच्याबरोबर त्याचा सहवास लाभला. तेवढंच जो तुझ्यासाठी पुरेसा आहे. पुरेसा आहे, अगदी पुरेसा आहे. पण तुला आता शाहरुखला घेऊन जर सिनेमा बनवायची वेळ आली, संधी मिळाली, तर काय होईल तुझं? म्हणजे की मी ठरवलंय की मी 12च सिनेमे करणार दिग्दर्शक. अच्छा, ओके. माझा हा निर्धार आहे आणि हे अनेक वर्ष आहे. म्हणजे मी पुणे 52 केला तेव्हापासून माझं हे ठरलेलं आहे की मी 12च फिल्म्स करणार ऍज अ डिरेक्टर, थिएट्रिकल फिल्म. त्या सिरीज नाही आहेत त्याच्यामध्ये? सिरीज नाही, आणि तेव्हा ओटीटी पण नव्हतं, त्यामुळे ओटीटी फिल्म्स पण आता सिरीज आल्या, तर मग हा 12 आकडा तसाच राहणार. फक्त फीचर फिल्म्स थिएट्रिकल. ओके, तू ठीक आहे. बाकी 12च करणार. त्यातल्या आता 3 झाल्या. 3 झाल्या कशा काय? पुणे 52, बाजी, गोदावरी आणि ही आय लव्ह यू ओटीटी फिल्म ना. अच्छा, ती ओटीटी फिल्म. ती नाही. बाजी, पुणे 52, बाजी, गोदावरी आणि आता रावसाहेब, चौथी. तर 8 उरल्या. त्या 8 मधली एक ही शाहरुख बरोबर व्हावी अशी इच्छा आहे माझी. मला असं वाटतं की एक एक्सपायरी असते दिग्दर्शकाची. जितकं काम आणि कष्ट त्याच्यामध्ये घ्यावं लागतं ते अत्यंत थकवणारं, मेंटली फिजिकली एक्झॉस्टिंग काम आहे. आणि मी ते जितकं झोकून देऊन करतो त्यामध्ये मला आउटसाइड ऑफ फिल्म मेकिंग माझं काहीच लाईफ नाही. तर माझी अशी इच्छा आहे की प्रवास करावा, जग बघावं, एखादं पुस्तक लिहावं, वाचन करावं, मित्रांबरोबर वेळ घालवावा. तर ह्या गोष्टींसाठी थोडा वेळ मला माझा म्हणून थोडा वेळ ठेवायचा आहे. सो त्यासाठी
मला असं वाटतंय की जी माझी फिल्म मेकिंग आणि मला पैसा हा कधीच मला ड्राईव्ह करत नाही. ओके. आपला खर्च निघेल, जे काही आपल्याला आपले 4 इंटेलिजन्सेस आहेत ते आपल्याला पूर्ण करता येतील, ह्या व्यतिरिक्त मला कधीच खूप पैसे कमवण्याचं कधीच माझं ध्येय नव्हतं. त्यामुळे आता 100 फिल्म करू, खूप पैसे कमवू असं अजिबात नाहीये. आणि ऍट द सेम टाइम माझी ही खूप इच्छा आहे की निर्माता म्हणून मला काम करायचं आहे. माझ्याबरोबर जी माणसं काम करत आली आहेत त्यांच्या फिल्म्स मला प्रोड्यूस करायची इच्छा आहे. म्हणजे वैभवची जून मी प्रोड्यूस केली होती. बरोबर. मग आता माझा रोहित सातपुते नावाचा आणखीन पुणे 52 पासूनचा असिस्टंट आहे, त्याची फिल्म मी आता प्रोड्यूस करतोय. सो प्रोड्यूस करायला निश्चित आवडेल, लिहायला आवडेल सिनेमा, पण डिरेक्शन मला वाटत नाही की मी करू शकेन. एका पॉईंटच्या पलीकडे मला वाटतं तुम्ही रिपिटेटिव्ह होता. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे भारतीय सिनेमामध्ये, इथे माणसं लेजेंड्स झाल्यानंतर त्यांनी अत्यंत त्यांच्या नावाला न साजेसा असा सिनेमा त्यांनी केला. सो ती वेळ येण्याआधीच फिल्म भलेही कमर्शियली नाही चालली तरी आपली फिल्म म्हणून काहीतरी एक वेगळं सातत्याने करत राहिलोय आपण, याचं सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते करायचं आणि मग ते बंद करायचं, असं आहे ते. सो ते स्वतःसाठी वेळ मला हवाय, नक्कीच हवाय. आणि तू स्वतःसाठी जेव्हा तुला वेळ मिळेल, तू प्रवास करशील, जग बघशील, तेव्हा तुझ्या लिखाणात पण तितके विषय येतील, वाढतील, तुला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. हे भारी आहे. ठीक आहे, आता आपण रावसाहेबकडे जाऊया. मला वाटतं की तो तुझा एक वेगळाच विषय तू कदाचित घेऊन येतोयस आणि जे नेहमी म्हणतात नाही आमचा सिनेमा वेगळा आहे वगैरे, त्यातला तो नसावा, म्हणजे तशा प्रकारचा नसावा. तूच जास्त त्याच्याबद्दल सांगावंस, कारण एवढी चांगली कलाकारांची फळी दिसतीये, टीझर खूप चांगला त्याचा दिसतोय आणि जंगलातला सिनेमा म्हणजे तो कसा शूट झाला असेल वगैरे सगळे बरेच अडचणी तू आल्या असतील. तर काय तू नेमकं वेगळं घेऊन येणार आहेस याच्यामधनं? माझ्या फिल्मोग्राफी मधला एक स्विचिंग पॉईंट आपल्याला रावसाहेबला म्हणता येईल, कारण मी इतकी वर्ष मी इंटिमेट पर्सनल स्टोरीज करतो. म्हणजे जरी आपण बाजी जरी पाहिला तरी ती शेवटी एका माणसाची गोष्ट होती. तिचा स्केल काहीही असला तरी पुणे 52 एका माणसाची गोष्ट होती. रावसाहेब मध्ये मी एक पहिल्यांदा सामाजिक काहीतरी विषय मला असं वाटलं की आपण हाताळावा, आणि तो एन्व्हायरमेंट बद्दल मला प्रचंड प्रकर्षाने मला त्याच्याबद्दल काळजी वाटते आणि मला वाटतं की ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि लॉकडाऊनच्या काळात गोदावरीचं जेव्हा सगळं पोस्ट सुरू होतं तेव्हा मी काही बातम्या चंद्रपूर ताडोबा भागातल्या वाचल्या, ज्यांनी ट्रिगर झाला एक विचार, आणि मग मी आणि प्राजक्त देशमुख आम्ही बोलू लागलो त्याच्याबद्दल. आणि हे कसं करता येईल, आणि मला एक क्लॅरिटी होती की कुठल्याही पद्धतीने एक डॉक्यू ड्रामा झोन मधली फिल्म नाही झाली पाहिजे, कारण तिची लिमिटेशन्स येतात प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला. म्हणून तो विषय बॅकड्रॉपमध्ये ठेवून थ्रिलर करूया असं ठरलं, कारण मला गोदावरी नंतर परत ड्रामाकडे नव्हतं जायचं. कारण जूनही ड्रामॅटिक त्या अर्थी फिल्म होती, गोदावरी तशीच होती. त्यामुळे मला परत एकदा माझ्या कम्फर्ट झोनमध्ये जायचं होतं. ज्या लोकांना माझा 52 आवडतो त्या लोकांसाठी मला परत काहीतरी करायचं होतं. आणि हे सगळं जुळून आलं ते. त्यामुळे चंद्रपूर भागातल्या मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट बद्दल बोलणारी फिल्म आहे. आपण ती फक्त तेवढ्यापुरती नसून माणसांच्या ग्रीडमुळे जे आपण एक निसर्गाची वाट लावली आहे हळूहळू करत, त्याबद्दल बोलणारा सिनेमा आहे. आणि वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी, पॉईंट ऑफ व्ह्यूजनी, कुठल्याच पद्धतीने एक युनिलॅटरल एकच पॉईंट ऑफ व्ह्यू की आमचं हेच म्हणणं आहे, कारण विषय खोल आहे आणि त्याच्यात खूप बाजू आहेत आणि प्रत्येक बाजू बरोबर आहे. सो ती प्रत्येक बाजू दाखवण्याचा प्रयत्न आहे फिल्ममधून. सो माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात अवघड फिल्म आहे. खूपच डिफिकल्ट होतं करणं. आणि डिफिकल्ट कुठल्या अर्थाने? कारण आता सगळ्याच प्रकारच्या तंत्रज्ञानाची चांगली जाण आहे. आता व्हीएफएक्स जरी किती सुधारलेलं असलं तरी प्रत्येक गोष्टीत तू स्वतःला अपडेट करत आलायस. तर कठीण म्हणजे कुठल्या? नाही, कठीण सेटअप करण्याच्या दृष्टीने, कारण अशा पद्धतीचा विषय जो सेफ टेक्निकली नाहीये, खूप वेगळा आहे. म्हणजे आपण नाही पाहिलंय असं काही मराठीत. सो जे नसतं बघितलेलं ते नेहमी भीती, म्हणजे जी खोली उघडलेली नसते ती भीतीदायक वाटत राहते नेहमी. तर त्याच्यामध्ये कोण हात घालणार? त्याचं एक बजेट जरा जास्त साईडचं होतं, ऍक्टर्स भरपूर आहेत त्याच्यात, त्यामुळे त्या सगळ्यांना बरं, चंद्रपूर काही शूटिंग वाईज खूप फ्रेंडली अशी ती जागा नाहीये, कारण तिथे जंगल आहे, त्या जंगलात जनावरं आहेत, लांब आहे ते, डिस्टन्स वाईज, ट्रॅव्हल वाईज ते डिफिकल्ट आहे, क्लायमेट वाईज ते डिफिकल्ट आहे.
पण हा तुझा आग्रह होताच की चंद्रपूरमध्ये शूटिंग जरी हो, हो, स्टोरी हो, असली हो, हो. तरी हो तिथेच हो करायचं. 100%. कारण ती अदरवाईज ती खरी नसती वाटली. मी ती फिल्म सिटीच्या जंगलात शूट केली असती तर ती नसती खरी वाटली. ओके. त्याला ते जंगल, त्या कोल माइन्स, ते सगळं तो बॅकड्रॉप असणं नेसेसरी आहे. आणि वर्थ होतं पण जे आम्ही केलं ते. फिल्म आता संपत आली आहे, ऑलमोस्ट क्लोज टू फिनिश. मला वाटतं 1-2 आठवड्यात सिनेमा कम्प्लीट होईल. सो जे काही झालंय ते आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फिल्म. म्हणजे मला फार कमीदा असं वाटतं की आपण प्राऊड आहोत. म्हणजे मला गोदावरीबद्दल खूप नंतर वाटू लागलं. म्हणजे फिल्म 2 फेस्टिवल्सला गेल्यानंतर मला वाटलं की अरे काहीतरी झालंय. यावेळेस मला फिल्म एडिट करत असताना जाणवत होतं की काहीतरी आपण महत्वाचं बोललो आहोत. आता ते पोचतंय नाही पोचत हा वेगळा विषय, पण मला मी सॅटिस्फाईड आहे. म्हणजे मला असं वाटतंय की जे करायला निघालो होतो ते आम्ही अचीव्ह करू शकलो 90%, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे जिथे असं वाटत होतं की 50% तरी जमेल का, ते आम्ही बऱ्यापैकी क्लोज जाऊ शकलो पूर्ण टीम मिळून. आणि अगदीच म्हणजे मला मेन्शन करायचंच आहे म्हणजे अक्षय बर्दापूरकरला. कारण त्यांनी ज्या कन्व्हिक्शननी, मगाशी जे आपण बोललो की एखाद्या डिरेक्टरचं विजन असतं त्याच्यावर विश्वास पण ठेवणं, तर त्यांनी खूपच ब्लाइंडली मला सपोर्ट केला. आणि तो नसता तर रावसाहेब नसती होऊ शकली. म्हणजे अगदी म्हणजे त्याचं 500% क्रेडिट की ती फिल्म जर लोकांनी पाहिली आणि ती जर महत्वाची ठरली इव्हेंच्युअली, तर त्याचं पूर्ण आणि पूर्ण क्रेडिट हे माझ्या मते अक्षय बर्दापूरकरचं. ते कोणाचंच नाही आणखी. क्या बात आहे. पहिल्यापासून तुझ्याबरोबर जी लोक आहेत ना ती अजूनही टिकून आहेत. ह्याला लॉयल्टीपेक्षा सुद्धा वरचं काहीतरी एक नाव द्यायला पाहिजे, कारण ती ती मैत्री पण नाहीये खरं तर, ते प्रोफेशन पण आहे, ते प्रोफेशनल रिलेशन पण आहेत. हे तू कसं जमवलंयस? म्हणजे कारण हे खूप रेअर आहे आपल्याकडे. नाही म्हणजे मला वाटतं लॉयल्टी मैत्रीच्या वरती काही असेल तर ते प्रेम असतं. आणि फक्त प्रेम एकमेकांवर आणि माध्यमावर हे आहे. मग ते कसं ठेवलंय जपून, तर ते फक्त अत्यंत प्रामाणिक राहून नेहमी. म्हणजे जिथे पैसे नाही आहेत तिथे पैसे नाही आहेत, हे मला करायचं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, हे तुम्ही मला मदत करा. आणि मग जिथे मला बजेट मिळतंय तिथे मी त्याच लोकांना घेऊन काम केलं. बरोबर. मग तिथे मी असं नाही केलं की आता मला बजेट आहे तर मी कोणीतरी जास्त एस्टॅब्लिश्ड डिझायनर घेतो किंवा साऊंड डिझायनर घेतो. मग मी शक्यतो प्रयत्न केला की तीच टीम माझी रिटेन झाली आहे. आणि मला वाटतं प्रामाणिकपणा जसं प्रत्येक नात्यामध्ये महत्वाचा आहे. एकमेकांशी ऑनेस्ट राहणं, एकमेकांशी संवाद असताना तो कुठल्याही पद्धतीचा त्याच्यात आम्ही प्रयत्न करतो की हायरार्कल काही होऊ नये, की कोणीतरी एक वरती आहे कोणीतरी खाली आहे असं नाहीये. ते अत्यंत डेमोक्रॅटिक आहे. आणि ते डेमोक्रॅटिकच असतं. आमच्या सेटवर असेल, कुठेही असेल, एडिटवर असेल, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू रिस्पेक्टफुली आम्ही सगळेच बघतो. आणि त्यात काही परत ते माझं क्रेडिट नाहीये. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांना तो रिस्पेक्ट देत आलो आम्ही इतकी वर्ष, आणि म्हणून ते आम्ही वी आर स्टील टुगेदर. ओके. वा. थोडा तुझा आता मास्टर क्लास पाहिजे. दिग्दर्शक आहेस, लेखक आहेस, आणि अनेक जण तुलाही भेटत असतील की मगाशी जसं म्हटलं तसं की सर मला पण फिल्म करायची, सर मी काय करायला पाहिजे. तर आता तू सांग काय करायला पाहिजे अशा मुलांनी, मुलींनी काय वाचायला पाहिजे, काय बघायला पाहिजे, काय प्रकारचं बघायला पाहिजे, काय काय करायचं? पहिले फर्स्ट अँड फॉरमोस्ट तर हे खूप अवघड आहे आणि हे 99% आपण फेल होणार आहोत ह्या तयारीने आत आलं पाहिजे. ओके. कारण इट्स अ व्हेरी व्हेरी कॉम्पिटिटिव्ह फील्ड. इट्स अ कमर्शियल आर्ट फॉर्म. त्याच्यामध्ये पैसे खूप जास्त आहेत, त्याचे स्टेक्स खूप हाय आहेत. त्यामुळे प्रत्येकाला ते प्रेशर जमेलच ह्याची काही गॅरंटी नाही. तुम्ही किती टॅलेंटेड असलात तरी ते प्रेशर जमणं, रोज उठून ते हासल करणं, तुम्ही किती यशस्वी झालं तरी पुढच्या फिल्मला तुम्हाला पैसे कमीच पडतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जसं मगाशी मी म्हटलो की तुमची पर्सनल लाईफ झिरो असते. सो ती तयारी पाहिजे पहिली तर. फेल होण्याची तयारी पाहिजे पदोपदी. म्हणजे फिल्म फ्लॉप होऊ शकते, काही होऊ शकतं. तो फेल होण्याची तयारी आणि सतत अभ्यास. म्हणजे जमेल तिथे जमेल ती फिल्म बघणं, फक्त फेस्टिवलच्या न बघणं, पण कमर्शियली ज्या फिल्म्स थिएटरमध्ये लागल्या त्या थिएटरमध्ये जाऊन बघणं, प्रेक्षकांबरोबर बघणं. मी आजही प्रयत्न करतो, जितक्या मला ऑडियन्स बरोबर फिल्म्स बघता येतील मी बघतो. त्यांचा काय रिस्पॉन्स आहे, ते काय पद्धतीने करतायत. अगदी अर्ली डेजमध्ये मी कुठलीही फिल्म 3दा बघायचो. मी बरेचदा फिल्म म्यूटवर बघायचो की पिक्चर वाईज काय चाललंय. बरेचदा मी पिक्चर बंद करून ऐकलेल्या आहेत फिल्म्स. हे मी रामूच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की तो असं करायचा, आणि मी ते केलं. बरेच सिनेमे, ऑलमोस्ट एक 50-60 सिनेमे तसे पाहिलेत 3-3दा. आणि फिल्म मेकिंग मध्ये खूप लल्स येतात. म्हणजे सडनली 6 महिने असतात जेव्हा तुमच्याकडे काम नसतं, तुम्हाला कोणी विचारत नसतं, तर तेव्हा निराश न होता तुमचा अभ्यास सचोटीने कंटिन्युअसली तो अभ्यास करत राहणं, हेच सोल्युशन आहे, बाकी काहीच नाही ऍक्च्युली. तू आता सध्या काय बघतोस, कशा प्रकारचे सिनेमे तुला बघायला आवडतात? आता तर OTT असल्यामुळे खूप चॉईस आहे आपल्याकडे. रिसेंटली काय चांगलं बघितलंयस?
मी आता विम वेंडरची परफेक्ट डेज नावाची फिल्म पाहिली मूवीवर, ओके. जी मला वाटतं कंपल्सिव्हली सगळ्यांनी पाहायलाच पाहिजे. ब्रिलियंट फिल्म आहे. जपानमध्ये त्यांनी ती फिल्म केली आणि आउटस्टँडिंग कान्समध्ये बेस्ट ऍक्टरचा प्राइज त्या फिल्मला मिळालं. एक तर परफेक्ट डेज आहे. फॉलन लीव्स नावाची फिल्म आहे, ती सुद्धा मूवीवर आहे. मला वाटतं मूवी हे तसं लोक फार बघत नाहीत, पण खरा खजिना जर असेल फिल्मचा तर तो तिथे आहे. तो सगळ्यांना परवडत नाही त्याच्यामुळे ते बघत नाहीत असं पण आहे. मग निपुणचं लंपन आहे, जे मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय, ते मी बघायला सुरुवात केली आहे. लंपन आहे. चमकीला मी उशिरा बघितली, आता परवा मी चमकीला, मला खूप आवडली फिल्म. सो आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण मगाशी बोलत होतो रिप्ली फारच ब्रिलियंट आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत. फार आता बघायला मिळत नाही मला आधी सारखं, पण या 2-3 गोष्टी मी अगदीच रेकमेंड करेन. थँक्यू निखिल. थँक्यू सो मला खूप मजा वाटली आज. कॅचअप जे करायचं आहे त्याच्यामध्ये गप्पा मारणं जे होतं ते अपेक्षित होतं आणि मला असं वाटतं ते आपण अचीव केलंय आज. पण ते आपण नेहमीच छानच कॅचअप करतो, त्यामुळे तुझ्याबरोबर कॅचअप हे मस्तच असतं नेहमी. फक्तच कॅमेरे लागले. शेवटी मी एवढंच सांगेन की 12 सिनेमे आहेत त्याचे एकूण त्याच्या करिअरमध्ये असणार आहेत, त्यामुळे आपल्यासाठी तो खजिना आहे, तो आपण बघून त्याचा नक्की आनंद घेऊया. आणि खूप खूप धन्यवाद निखिल आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मजा आली.